सांगा बरं तुम्ही कोणत्या लाडक्या बहिणी आणि तिथे आहेत का नाही? आता लाडकी बहीण एकाची आणि दुसऱ्यासाठी मतदान होणार आहे का तसं? कोणाच्या लाडक्या बहीण आहेत तुम्ही? आमच्या महाराष्ट्र सरकारच्या, आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या लाडक्या बहिणी आहेत. मग तुम्हाला लाडक्या बहिणी केल्याबद्दल तुम्ही भावाला लाड करावंच लागेल ना. तुम्हाला आज कोणी गॅस दिला? प्रधानमंत्री मोदींनी दिला. शेतकरी सन्मान योजना कोणी दिली? प्रधानमंत्री मोदींनी दिली. आपल्याला जनधन योजना कोणी दिली? त्यांनी दिली. आपल्याला पीक विमा कोणी दिला? त्यांनी दिला. आपल्याला आयुष्यमान योजना कोणी दिली? त्यांनी दिली. आपल्या बचत गटाच्या महिलांना ताकद देण्याचे वेळोवेळी निर्णय कोणी केले? त्यांनी केले. आणि हे सगळं करत असताना, लाडकी बहीण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची झाल्या असताना आपण दुसरा विचार करण्याची गरजच नाही. मी स्वतः तुम्हाला वचन देते, या नगरपालिकेला निवडून दिल्यानंतर मी दर 3 महिन्याला नगरपालिकेची बैठक मी स्वतः घेईन. या राज्याची मंत्री म्हणून आणि तुमची लेख म्हणून, तुमची पालक म्हणून मी स्वतः घेईन. प्रत्येक बजेट हे व्यवस्थित वाटलं जाईल याची मी स्वतः खात्री करेन. पहिले महिलांची वणवण थांबवून स्वच्छ गल्ल्या करू, स्वच्छ सगळं म्हणजे डासबीस काय मलेरिया वगैरे डेंग्यू बिंडू सगळं माजलगावच्या बाहेर वेशीच्या टाकून देऊ. पाणी घरोघरी महिलांना देण्याचं काम करू, स्वच्छ रस्ते करू, चांगल्या शाळा करू, टॉयलेटची महिलांना व्यवस्था करू, मुलींना व्यवस्था करू. अभ्यासिका आता काय मागितलं तर अभ्यासिका मागितली मला परळीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी, तर वेळ अभ्यासिका करू. जे IAS IPS होणार आहे. आता मी जालन्याची पालकमंत्री आहे. मी जालना शहरामध्ये 6 अभ्यासिका करते पूर्ण शहरात, की गरीब वस्तीतले मुलं सुद्धा शिकून त्यांना IAS IPS व्हायचं असेल तर त्यांना अभ्यास पाहिजे, त्यांना लायब्ररी पाहिजे आणि तिथे TV वगैरे लावून त्यांना ऑनलाईन क्लासेस किंवा मार्गदर्शन सुद्धा घेता येईल. असं आपण माजलगावमध्ये उभं करू. या माजलगावला पूर्णपणे दुर्गंधीपासून मुक्त करू, स्वच्छ करू, व्यापारपेठ मोकळी करू आणि यांच्या बाजाराचाही प्रश्न आपण पूर्णपणे मार्गी लावू. मागच्या वेळी पालकमंत्री असताना बाजाराचा प्रश्न मार्गी लावला. लोकल लोकांनी काय तेव्हा वेगळी भूमिका मांडली नाही, म्हणजे आम्हाला जिथे परवडत येतेच पाहिजे. सर्वांनी मिळून हा विषय मार्गी लावू आणि या माजलगावला स्वच्छ आणि सुंदर निर्भय असं माजलगाव केल्याशिवाय आपण राहणार नाही. आपल्या राज्यामध्ये सगळ्यात कमी वयाची नगराध्यक्ष पदाची. आता दुसरा पक्ष भाजपच आहे. परवा पालक पंकजाताई या ठिकाणी येऊन गेल्या, म्हणल्या आता मी दर 3 महिन्याला माजलगाव शहरात येणार, बैठक घेणार, आढावा घेणार. ताई साहेब, तुम्ही 5 वर्ष पालकमंत्री होते. किती वेळा आला तो माजलगावला? किती वेळा? त्या 5 वर्षात एखादी बैठक घेतली का माजलगावसाठी? आणि आता कुठल्या तोंडानं तुम्ही सांगताय की मी 3 महिन्यांनी येणार? अरे मागच्या तुमच्या काळावधीत 3 महिन्यांनी तुम्ही परळीला गेला असतात तर परत जिंकला असता. तिथंही तुम्ही गेला नाही. कशा करता तुम्ही खोटी आश्वासनं देता जी कधीच पाळली जाणार नाही? आणि म्हणून मला आपल्याला या ठिकाणी हात जोडून कळकळीची विनंती करायची की ही तुमच्या शहराच्या भवितव्याची निवडणूक, ज्याच्या माध्यमातून या शहराचा विकास होणार आहे त्या संस्थेची निवडणूक आहे. आणि म्हणून येण्या गबाळ्याला मतदान करून तुमचं मतदान वाईट घालू नका. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.